आपला प्रवास इथे सुरू होतो। हा प्रवास फक्त मंदिर दर्शनाचा नाही, तर आपल्या परंपरेच्या मुळाशी जाण्याचा आहे। अलिबाग, समुद्र किनाऱ्यांच्या लाटांनी सजलेलं, इतिहासाच्या किल्ल्यांनी वेढलेलं आणि श्रद्धेच्या मंदिरांनी उजळलेलं शहर। इथे निसर्ग, इतिहास आणि श्रद्धा एकत्र येऊन अनुभवाची नवी वाट तयार करतात। आज आपण चाललो आहोत 5 मंदिरांच्या दिशेने। कार्लेखिंडचं पाथरुदेवी, आवासचं नागेश्वर, चौल मधील श्री रामेश्वर आणि शीतला देवी आणि वर्सोलीचं विठ्ठल मंदिर। प्रत्येक मंदिराची कहाणी निराळी, कुठे पुराण कथांमधून जन्मलेली, कुठे लोककथांमध्ये जपलेली, तर कुठे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या उत्सवातून उलगडलेली। या वाटेवर भेटतील पुजारी, गावकरी, त्यांच्या शब्दातून उमगतील इतिहासाचे धागे। पण खरी अनुभूती मिळते गाभाऱ्यातल्या शांत क्षणात, जिथे दगड बोलू लागतात आणि आपण स्वतःशीच भेटतो। मी तेजस्विनी लोणारी, एक कलाकार, एक शोधक। या यात्रेत मंदिरांच्या मार्गाने मी स्वतःलाच नव्याने शोधते। टेम्पल ट्रेल्स विथ तेजस्विनी, कारण काही प्रवास फक्त पाहण्यासाठी नसतात, ते अनुभवण्यासाठी असतात। पहिलं मंदिर म्हणजे पाथरुदेवी मंदिर। कार्लेखिंड गोठेघर इथे हे मंदिर आहे। तसं तर हे अलिबाग पासून थोडंसं लांब आहे, पण अलिबागच्या वेशीवर आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि या मंदिराची एक महती आहे बरं का, चला तर जाणून घेऊयात। पाथरुदेवी म्हणजे अलिबागच्या लोकांची कुलदेवता। फक्त कुलदेवी नव्हे, तर इथल्या लोकांसाठी एक मायेची सावली। इथे एक परंपरा आहे बरं का, म्हणजे अलिबागच्या वेशीवरून बाहेर जाताना आणि अलिबाग मध्ये येताना लोक इथे नमस्कार केल्याशिवाय आणि श्रीफळ फोडल्याशिवाय बाहेर जात नाहीत। तर या पाथरुदेवीची महती आपल्यापेक्षा इथले स्थानिक रहिवासी सांगू शकतात। तर जाणून घेऊयात भारती मावशींकडनं की नक्की पाथरुदेवीची आख्यायिका काय। तुमचं नाव सांगा पहिलं। माझं नाव भारती भालचंद्र पटेल, राहणार गोठेघर, इथलेच म्हणजे स्थानिक। आणि मग तुम्हाला किती वर्ष झाले? पण मला भरपूर वर्ष, माझं लग्न झाल्यापासून आहे चांगला पाळी। आणि तुम्ही सांगत होता की देवी स्वयंभू आहे, जागृत आहे। अच्छा, काही मागितलं तर मिळतं असं भारती मावशी म्हणाल्या। आणि ते चोरीचा किस्सा काय तुम्ही सांगत होता? चोरीचा किस्सा म्हणजे आम्ही देऊळ बंद केलं आणि गेलो, आणि दुसऱ्या दिवशी येऊन बघते तर का सगळं हे लॉक तोडून सगळं नेलं, काहीच ठेवलं नव्हतं। फक्त पाथरुदेवीची म्हणजे देवी आहे ना स्वयंभू, तीच ठेवली, बाकी सर्व नेलेले। तर तिसऱ्या दिवशी लगेच आम्हाला मिळालं। अलिबागला आम्ही हे केलं, कंप्लेंट दिली। तिसऱ्या दिवशी ते आम्हाला सगळं जे अवघड गोष्ट आहे ना, काही कॅमेरा वगैरे काही नाही, आता मस्त। पण मग तुम्हाला म्हणजे खरंच इथे आल्यावर एक वेगळीच ऊर्जा जाणवते। आणि मला असं वाटतं की काहीतरी खरंच एक तुम्ही म्हणाल तसं जाता येता लोक पाया पडतात आणि आजवर ऍक्सिडेंट नाही, काहीच इथे भीती पण वाटत नाही, एवढं जंगल आहे। तुम्ही म्हणजे संध्याकाळपर्यंत मी असते, सकाळी 5ला यायचं। सकाळी 5ला आणि दिवस 5ला उघडायला लागतं। तो देवीची कृपाच आहे। नाही डोकं दुखणार नाही, ताप येणार नाही, काही होणार नाही, जनावर येणार काहीच नाही। वा, म्हणजे आता आम्हालाही आमचंही येण्याचं भाग्य इथे आम्हाला मिळालं, देवीची कृपाच म्हणायची। सो थँक्यू सो मच आम्हाला ही माहिती दिली। हे आहे नागेश्वर आवास मंदिर। अलिबाग मधील मांडवा जेट्टीजवळ 5 किलोमीटर अंतरावर असलेलं हे मंदिर अतिशय शांत, पवित्र आणि जुनं शिव मंदिर आहे। असं म्हणतात की हे मंदिर 300 ते 400 वर्षांपूर्वीचं आहे। तुम्हाला माहिती आहे का, हे मंदिर त्याच्या जुन्या स्थापत्य शैलीसाठी ओळखलं जातं। जुनं कौलारू छत आणि एक भव्य परिसर, त्यात 2 मोठी झाडं आणि इतकी शांतता की इथे तुम्ही डोळे मिटून 2 मिनिटं बसलात ना, तरी एक वेगळीच ऊर्जा जाणवते।
या मंदिराची महती आपण खुद्द गुरुजींकडनं जाणून घेऊया. माझं नाव अनिरुद्ध मधुकर राणे. आता ही समाधी जी आहे, जिवंत समाधी 3 साधूंनी घेतलेली आहे इथे. बापरे, जिवंत समाधी. जिवंत खाली 15व्या शतकातली समाधी आहे. तर ती समाधी घेतल्यापासून नंतर त्यांचं प्राणोत्क्रमण झाल्यापासून पूजा ह्या समाधीची आमच्याकडे आहे. म्हणजे तुम्ही म्हणालात मगाशी पिढ्या तुमच्या. आता 15व्या शतकात समाधी घेतली तेव्हापासून पूजा आमच्याकडे आहे. अरे वा. आणि मग लोक म्हणजे महाशिवरात्री त्याची जत्रा होते. हा, त्यांचा समाधीचा दिवस कार्तिक महिन्यात असतो. वैकुंठ चतुर्दशी त्या दिवशी त्याचा ओके, त्यांनी समाधी घेतली. मग तेव्हा गर्दी, जत्रा भरते ना. जत्रा खूप मोठी जत्रा, रायगड मधली सगळ्यात मोठी जत्रा इथे. आणि नागपंचमीला नागपंचमी शिवांचं कनेक्शन आणि त्या समाधी घेतलेलं त्याचं काय कनेक्शन? नागोबा साधूंची शेषनागाची भक्ती होती म्हणून नागपंचमी पण साजरा इथे सण करतात. आणि हे 3 साधू होते. त्यांचे गुरु नागोबा, नंतर शिष्य बुधोबा आणि चांगोबा. आणि असं पूर्वीपासून सांगतात की समाधी घेतल्यानंतर हे नागाच्या मूर्ती जमिनीतून वरती आल्या. म्हणजे त्यांची एवढी श्रद्धा. आणि हे या मूर्ती ह्या लाकडाच्या आहेत. ह्या लाकडाच्या आणि पाठीमागे त्याला एक सपोर्ट म्हणून दगड. पण इथे खरंच आल्यावर असं वेगळी शांतता वाटते. आणि खरंच असं बसून म्हणजे मंदिराचा आवाज पण इतका वेगळा आहे सगळा. आणि उन्हाळ्यात एकदम शांत वाटतं. आणि मग म्हणजे काय म्हणतात, तरी किती वर्ष, 300-400 वर्ष पूर्वी? आता बघा, 15व्या शतकापासून हे स्थान आहे इथे. हे मंदिर आता एक 100 वर्ष हे मंदिर 100 वर्षापूर्वी झालेलं आहे असं जीर्णोद्धार. त्याच्या अगोदर याच्यापेक्षा छोटं होतं. त्याच्या अगोदर झोपडी होती, पेंडारू. पण खरंच म्हणजे इथली ऊर्जाच वेगळी आहे. पण असं येऊन बसलं तरी कदाचित त्या साधूंची ती ऊर्जा आपण बसल्यावर प्रश्नच नाही. आणि तुम्ही इथे आलं, तुमच्या मनात काय नवस बोलायचं असेल किंवा मनात काय इच्छा असेल ती देवासमोर बोलायची. आणि बाबा माझी इच्छा पूर्ण झाली तर मी घंटा बांधेन. हे नवसाच्या सगळ्या घंटा. म्हणूनच. आणि तुम्ही म्हणजे एवढी सेवा करता इतक्या वर्षांपासून, पिढ्या. वा, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि याबद्दल माहिती दिली. खरं सांगू का, एकतर मुळातच आता मी नाशिककडची असल्यामुळे मुळातच मला या भागाची कमी माहिती आहे. त्यात इथे येऊन ह्या मंदिराची माहिती तुम्ही इतक्या छान पद्धतीने दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. चौल हे अलिबाग तालुक्यातील एक महत्वाचं गाव आहे. या गावात 350 वर्षांपेक्षाही जास्त जुनी मंदिरांची परंपरा आहे. याच गावात श्री क्षेत्र रामेश्वर शंकराचं मंदिर सुद्धा आहे. आणि हे मंदिर या गावाचा ग्रामदैवत आहे. हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीने बांधलेलं आहे. एवढा मोठा आवाज, कौलारू छत आणि सभोवतालाच्या भिंतींवर जुनी शिल्प आणि मूर्ती कोरलेल्या आहेत. असं म्हटलं जातं की हे मंदिर पांडवांनी बांधलंय आणि पेशव्यांनी त्याचा जीर्णोद्धार केलाय. महाशिवरात्रीच्या दिवशी आणि त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी भाविक इथे प्रचंड गर्दी करतात, कारण इथे खूप सुंदर असा दीपोत्सव सुद्धा होतो. त्याच्या अद्वितीय वास्तुकलेसाठी आणि पवित्र कुंडांसाठी ओळखल्या जातं. त्याचबरोबर मंदिरासमोरील हे नंदी मंडप आणि 4ही बाजूंनी पायऱ्या असलेल्या पोखरणीसाठी हे मंदिर ओळखलं जातं. शतकानुशतके या मंदिराचं नूतनीकरण करण्यात आलं आहे, पण अजूनही या मंदिराच्या बांधकामाची मूळ तारीख अज्ञात आहे. तुकाची गोष्ट तर ही आहे की एवढ्या आधुनिक जगात सुद्धा या मंदिरात त्याचं पुरातन सौंदर्य टिकून ठेवलंय. हे मंदिर तसं स्वयंभू असल्या कारणाने इथल्या शिवलिंगाला कुठलाही आकार नाहीये. या मंदिरात 3 वेगळी कुंड आहेत: अग्निकुंड, वायुकुंड आणि पर्जन्यकुंड. पर्जन्यकुंडाचं एक खास वैशिष्ट्य आहे, तसं तर ते कुंड बंद असतं. रामेश्वर मंदिरातील पर्जन्यकुंडाला खास महत्व आहे. दुष्काळ पडल्यावर इथे हवन केल्यावर पावसाची शक्यता वाढते अशी लोकांची श्रद्धा आहे. पण एक रहस्यमय आख्यायिका हेही सांगते की हा कुंड उघडणाऱ्या व्यक्तीचे काही काळातच निधन होते.
पण ह्याला एक दुसरी बाजू अशी सुद्धा आहे की आपल्या गावावर जर संकट आलं तर गावातले वयोवृद्ध लोक हे कुंड उघडायला मागे पुढे बघत नाही. किती छान आहे ना. या मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश नाहीये. ते का बरं? कारण माता पार्वतीची मूर्ती या गाभाऱ्यात नाहीये. ती तिकडे आशापुरा देवी म्हणून दुसऱ्या मंदिरात आहे. म्हणूनच महिलांना या मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाहीये. अलिबाग पासून 18 किलोमीटरवर चौल या गावात हे असं सुंदर रामेश्वर मंदिर आहे. किती मोठा इतिहास आहे या मंदिराला आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या. आता आपण आलो आहोत चौल मधल्या शीतळा देवी मंदिरात. जय माता जगदंबा शीतला जय नमः. या देवीला आरोग्य देवता सुद्धा म्हटलं जातं बरं का. असं म्हणतात की इथल्या विहिरीचं पाणी गुणकारी आहे. विशेषतः कांजण्या किंवा त्वचेचे कुठलेही आजार असल्यास ते बरे होतात. हे शीतळा देवी मंदिर आहे ना, हे एक जागृत देवस्थान आहे. इथे लोक मनाची इच्छा घेऊन येतात आणि कौल लावतात. देवीजी आपले पहिलेपासून म्हणजे आज 3.5 वर्ष झाले. ते म्हणजे आग्र्यांपासून आहे मंदिर आहे. 3.5? हा, पुरातन मंदिर आहे आणि इथे अनेक भाविक जण येत असतात. म्हणजे प्रत्येकाचे नवस असतात. म्हणजे कसे कोणाचे धंद्यासाठी, जास्त करून लहान मुलांसाठी. मी वाचलं होतं कुठे की कांजण आल्या किंवा शरीराचे आरोग्य देवता आहे. म्हणजे कसं कांद्या आल्या असतील तर देवीच्या आंघोळीचं पाणी आंघोळीच्या पाण्यात टाकायचं. ते 7 दिवस टाकायचं किंवा 5 दिवस देवीच्या नावाने आंघोळ घालायची. ते 7 दिवसात जातात. हा, आरोग्य आणि कसं नवसाला पावणारी देवी आहे. मग आता कौल समजा लावायचा असेल कोणाला तर तो कसा म्हणजे सुखासाठी कौल लावतात, धंद्यासाठी लावतात. काही म्हणजे असे समस्या असेल तसे ना, प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे असतात. म्हणजे सांगितलं की आम्ही गारानं मांडतो देवीला असं ते होण्यासाठी करून. अच्छा. काम धंद्याचं असेल, धंद्यामध्ये यश नसेल तर यश येणार त्यांना. आता कोळी लोकांचे होड्या जातात समुद्रामध्ये, त्यांना ते संरक्षण हवं असतं. त्या संरक्षणासाठी ते कौल लावतात. म्हणजे देवावरचा खेळ आहे त्यांचा ना, आणि त्यांची जास्त श्रद्धा देवीवरच असते. देवीला विचारून जाणार ते. अच्छा. लक्षात. म्हणजे आता बोटी सोडणार होड्या, ते मच्छी भरपूर मिळासाठी देवीला कौल लावून जाणार. मच्छी मिळाली चांगली, देवी चांगले हार ओटी घेऊन येणार ना. म्हणजे थोडक्यात आपली मनाची इच्छा आहे, जर ती आम्ही तुम्हाला सांगून तुम्ही देवीकडनं कौल लावून घेता, ते होणार किंवा नाही होणार. उजवीकडे सुपारी जी आहे, सुपारी आहे, सुपारी आहेत, त्या 2 साईडला 2 लावतो समोरासमोर असं. आणि मग ती उजवी पडते. उजवी पडली तर का असं. एवढ्या जागृत आणि पवित्र देवस्थानी येऊन माझ्या मनाला नक्की शांती मिळाली. आता आपण आलो आहोत अलिबाग मधील वरसोली इथल्या विठ्ठल मंदिरात. हे मंदिर ना अतिशय वेगळं आहे. म्हणजे आता तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर बघितलं झालं, आपण विविध प्रकारच्या मंदिरांमध्ये जातो, पण इथे आल्यावर विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे ती आपल्याला मंत्रमुग्ध करणारी आहे. हे मंदिर 17व्या शतकापासून आहे आणि विशेष म्हणजे राघोजीराजे आंग्रे यांच्या पत्नी नर्मदाबाई आंग्रे यांनी या मूर्तींची स्थापना केली आहे 24 फेब्रुवारी 1779 ला. या इतक्या सुंदर आणि ऐतिहासिक मंदिराची माहिती खुद्द आपण काकांकडनं जाणून घेऊ. माझं नाव रमेश भास्कर नाईक. मी इथला चीफ ट्रस्टी. अच्छा. आणि इथे हे मंदिर आंग्रेकालीन आहे. सरखेल कान्होजीराव आंग्रे यांच्या सुनेनी नर्मदाबाई आंग्रे यांनी हे मंदिर बांधलेलं आहे 1779 साली. आज या मंदिराला साधारण 250 वर्ष झाली.
याचं 4 वेळा जीर्णोद्धार म्हणजे कसं होतं? एवढं जुनं मंदिर म्हणजे प्रत्येक वेळेस एवढं नाविन्य. जीर्णोद्धार त्याचा 2007 सालीच झाला. कार्तिक महिन्यात 5 दिवस इथे मोठी यात्रा भरते. मोठी म्हणजे जिल्हा तर आहे, जिल्ह्याच्या बाहेरचे पण लोक येतात. बापरे, जवळजवळ 3-3.5 लाख लोक यात्रेला येतात. 3-3.5 लाख. तेवढं मोठा दुकानं वगैरे ह्याच्यापासून पलीकडच्या आमची बाहेरची जागा आहे, 3 एकर जवळजवळ जागा आहे. तर ती पलीकडची 1.5 एकर आहे, ती सरकारी जागा आहे. म्हणजे लोकांना आल्यावर सगळं ती वापरायला मिळते. यात्रेला ते आम्हाला वापरायला देतात सगळे. वा वा वा. आणि 5 दिवस मोठा मेळावा होतो. वा, मस्त. आणि आषाढी एकादशीचा 2 दिवसाचा उत्सव आत्ताच झाला, गेल्या 6 जुलैला झाला. 2 दिवस तोही खूप थाटामाटात. खूप जवळजवळ लाखभर लोक तरी येतात त्या दिवशी दर्शनाला. म्हणजे इथलं ना मला काय आवडलं माहितीये का? एक तर मला प्रामुख्याने सांगायला आवडेल, तुम्ही जी काही स्वच्छता आणि एक डिसिप्लिन म्हणतो ना, एक मंदिरात येण्याचं डिसिप्लिन जे पाळलंय ना काका, ते इतकं सुंदर आहे की आल्यावर आपोआप पॉझिटिव्ह वाटतं. पण मग ह्या ज्या मूर्त्या आहेत, या मला बाहेर पण 2 दिसल्या. म्हणजे ह्या बाहेर 2 दिसल्या. त्या ही जी मूर्ती आहे ती नर्मदाबाई आंग्रेंनी त्यावेळेला स्थापन केलेली 1719 साली. पण ती झिजलेली असल्यामुळे ती आम्ही आता 2008 साली काढली. आणि मग ह्या नवीन मूर्ती आम्ही पंढरपूरहून बनवून आणल्या आणि त्या इथे बसवल्या. मूर्ती करताना सुद्धा आम्ही प्रामुख्यानं त्या कारखानदाराला सांगितलं होतं, जो मूर्ती घडवेल तो ज्या दिवशी दारू पिऊन असेल, विडा ओढत बसलेला असेल किंवा काय इतर काय जर त्याने काय केलं असेल तर त्याला मूर्ती करायला सांगायची नाही. इतकं शास्त्र शुद्ध त्यावेळेपासून पाळलं आणि अजून आम्ही इथे पाळतो. पण ते जाणवतं इथे आल्या ते म्हणतात ना, प्युरिटी, स्वच्छता, अगदी व्यवस्थितपणा असतो. तिथेच परमेश्वर असतो ना. आपल्या घरी पण आपण म्हणतो ना, असे स्वच्छता ज्या घरी लक्ष्मी तेथे वास करी. अरे वा. ते तसंच आहे सगळं. आषाढी आपलं प्रत्येक एकादशीला 5:30ला काकडा होतो. अच्छा. जवळजवळ 25-30 माणसं काकड्याला असतात. दररोज संध्याकाळी 7:30च्या आरतीला 30 माणसं तरी असतात. 25-30 तर असतातच असतात. असा पाऊस वगैरे असला तर नाही. तर ही होती अलिबाग मधील 5 खास मंदिरं, ज्यांच्या मागे आहे शतकांचा इतिहास आणि हजारो भक्तांची श्रद्धा. पुढच्या एपिसोडमध्ये मी घेऊन येणार आहे अलिबाग मधील अशाच एका डोंगराच्या कुशीत वसलेल्या विहंगम सौंदर्यानं नटलेल्या पवित्र मंदिराची सफर. कारण काही प्रवास फक्त पाहण्यासाठी नसतात, ते अनुभवण्यासाठी असतात.